या ठिकाणी आता तुम्ही बघत असाल पूर्ण भारतामध्ये आज युद्धामुळे गॅसचा जो प्रॉब्लेम चालू आहे त्याचं सर्व सामान्य कुटुंबाला त्याची झळ बसत आहे. या ठिकाणी न्यू रिलॅक्स म्हणून एक सोसायटी आहे, गॅसची एजन्सी आहे. त्या एजन्सी कडून आधी 10,000 कस्टमर होते. नार्कोको सोसायटी ही आधीच भ्रष्टाचारी सोसायटी म्हणून घोषित ती केली होती. त्या ठिकाणी 22,000 कंझ्युमर होते. त्यातून ती न्यू रिलॅक्सला ती 22,000 ट्रान्सफर केली होती. त्यातून त्या नागरिकांना 10,000 हिंदुस्थान सोसायटीला ट्रान्सफर केली. त्यावरही नागरिकांना खूप मोठा त्रास झाला आणि आताची परिस्थिती एकदम हालाकीची आहे. लोकांना सिलेंडर भेटत नाही, 25 दिवस वाट बघायला लागते. आणि अशा परिस्थितीमध्ये नार्कोको सोसायटीने न्यू रिलॅक्स सोसायटी मधून 5,500 कंझ्युमर काढून घेतले त्यांना न कळवता. त्यामुळे नागरिकांची या ठिकाणी तारांबळ झालेली आहे आणि या ठिकाणी मोठा या नार्कोको सोसायटीचा खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे. या ठिकाणी त्यांनी बऱ्याच ठिकाणी सिलेंडर ही एक मोठ्या विक्रीमध्ये केलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना खूप याचा मनस्ताप झालेला आहे. नागरिक या ठिकाणी खूप मोठा आक्रोश या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यामुळे यांना या सोसायटीला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. तुम्ही बघत असाल आता नागरिक खूप संतापलेले आहेत या ठिकाणी. रिलॅक्स मध्ये न्यू रिलॅक्स मध्ये नाराकॉप मध्ये न सांगता आम्हाला ट्रान्सफर केलंय अचानक. आता आमचं इकडेही बुकिंग नाही होत नाराकॉप मध्ये आणि न्यू रिलॅक्स मध्ये पण बुकिंग नाही होत आणि फोनही नाराकॉप मध्ये उचलत नाही. न सांगता आम्हाला ट्रान्सफर केलंय, काहीही विचारलं नाही, सांगितलं नाही आणि फोनही नाराकॉप मध्ये 5 दिवसापासून फोन करतो. 5 फोन केले नाही, फोन त्यांनी समोरून आम्हाला केलंय नाही, आमचे फोन उचलताय. काय करायचं आम्हाला ऍक्च्युली ना नाराकॉप मध्ये नाहीच पाहिजे. या अगोदर नारा कोऑपरेटिव्ह सोसायटी मधनं या ठिकाणी सिलेंडर चालताना असताना तिकडनं ट्रान्सफर केलं, तिथनं परत हिंदुस्थानला ट्रान्सफर केलं. या ठिकाणी नागरिकांना कुठल्याही कल्पना न देता अचानक कुठल्या देशावरती ट्रान्सफर करतायत. नागरिकांना कल्पना द्यायला हवी ना. नागरिक इकडे तिकडे धावत राहतो, इकडे जा तिकडे जा. सिलेंडरचा आत्ताच्या काळामध्ये सिलेंडरचा जो तुटवडा चाललाय त्या तुटवड्याच्या काळात नागरिकांच्या घरामध्ये 30 दिवसानंतर नंबर लागतायत. घरात सिलेंडर संपलेला असताना दुसरं कुठलंही साधन नसताना नागरिक कुठल्या प्रकारे हे करणार. आणि इथे आल्यानंतर हे लोक ब्लॅकने सिलेंडरचे पैसे मागतायत. त्या आजींकडनं आता 3,000 रुपये त्यांना सांगितलं. त्यांचा नंबर आलेला दुसऱ्या कोणाला तरी दिला असेल यांनी आणि त्यांना सांगताय की सिलेंडर तुमचं डिलिव्हरी झालेलं आहे. आणि ते 3,000 रुपये वयस्कर वृद्ध आजी आहेत त्यांना चालता येत नाही व्यवस्थित, त्यांच्याकडे 3,000 रुपये मागतात. कुठल्या देशावरती 3,000 रुपये मागतात सिलेंडरचे? वापस गेला आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो तर म्हणतो गेला की नाही घ्या 3,000. तर म्हणलं आमच्यापाशी कशाचं गरीबात पैसे 3,000. आमचा सिलेंडर आम्हाला द्या म्हणलं, नंबर लावला तर आता नंबर लाव म्हणते परत. लागलेल्या नंबरचं काय झालं? मागच्या गेला